सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, काय म्हणावं या भेटी संदर्भात? राऊत तर म्हणतात ही भेट म्हणजे आम्हाला माहिती आहे नेमकं काय होत आहे, गणपतीचं निमंत्रण देण्याकरता गेले असावे किंवा काल जे पाणी तुंबलं, मुंबईची जी अवस्था झाली त्यावर ही भेट असावी। उबाटा गटाचा गणपती विसर्जित व्हायची वेळ आलेली आहे म्हणून कदाचित संजय राऊत यांना अशा पद्धतीची भाषा सुचत असेल। देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत। दोन नेत्यांनी एकमेकांना भेटणं महाराष्ट्रात काहीही गैर नाही। याआधी देखील आपण बघितलं की उद्धव ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची वेगवेगळ्या प्रसंगी भेट घेतली आहे। राज ठाकरे यांनी देखील याआधी देवेंद्रजी फडणवीस यांची सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यावर भेट घेतली आहे। मुंबईचा एखादा विकासाचा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताचा एखादा प्रश्न असेल, तो प्रश्न घेऊन राज ठाकरे आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये चर्चा होत असेल। मला नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते याबद्दल कल्पना नाही, परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत भाषा वापरतायत, संजय राऊत बोलतायत की गणपतीच्या दर्शनाचं निमंत्रण द्यायला देवेंद्रजी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली असेल। परंतु मला फक्त एकच सांगायचंय, उबाटा गटाच्या गणपतीचं विसर्जन काल मुंबईमध्ये बेस्टच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलाय, त्यामुळे संजय राऊत थोडे अस्वस्थ झालेत आणि आज राज ठाकरे आणि देवेंद्रजी यांची भेट झाल्यामुळे संजय राऊत यांची अस्वस्थता थोडी जास्त वाढलेली असेल। कदाचित त्यांना थोड्या वेळाने बीपी आणि शुगरचा देखील त्रास होऊ शकतो। अगदी नवनाथजी, खरं तर तुम्ही बोलताना बरेच काही संकेत दिलेले आहेत। थेट विचारते तुम्हाला, नव्या समीकरणांचा, राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांचा हा श्री गणेशा? याचं विश्लेषण करण्याचा अधिकार पत्रकार म्हणून तुम्हाला आहे, मला याबद्दल अधिकृत अशी काहीही माहिती नाही। राज्याच्या राजकारणामध्ये दोन नेते सातत्यानं भेट असतात, त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा प्रत्येक वेळेला होते असतानाही विकासाचे प्रश्न असतात, वेगवेगळे मुद्दे असतात, प्रत्येक वेळेला राजकारण असतंच असं नाही। परंतु या भेटीकडे पत्रकार म्हणून विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे, मला खरंच त्याबद्दल आता कल्पना नाही। अगदी नवनाथजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।